एखाद्याचा इमोशनल इंटेलिजन्स कमी आहे हे कसं ओळखावं? तर तो पुढे दिलेल्या 5 गोष्टींप्रमाणे वागत असेल तर नक्की समजावं की त्याचा इमोशनल इंटेलिजन्स कमी आहे. 1. अशी व्यक्ती कोणाचंच ऐकून घेत नाही. माझंच कसं बरोबर आहे हे समोरच्याच्या मनावर बिंबवण्यातच भर देते. 2. प्रत्येक गोष्टीत बचावात्मक अर्थात डिफेन्सिव्ह होतो. अशा व्यक्तींना आपण त्यांच्याबद्दल काहीही सांगितले तरी ते त्यावर कारणं द्यायला सुरुवात करतात किंवा वाद घालायला सुरुवात करतात. तुम्ही सांगितलं ते कसं योग्य नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. 3. कुणी काहीही बोललं तरी ते स्वतःवर ओढून घेतात. म्हणजे कुणी एखादं स्टेटस ठेवलं तर ते त्याच्याच बाबतीत आहे असं त्यांना वाटतं. सार्वजनिक गप्पांमध्ये जर कुणी काही उदाहरणं दिली तर ते माझंच उदाहरण आहे किंवा हा मलाच टोमणा मारला आहे असंच त्यांना वाटत राहतं. 4. ते सतत इतरांना दोष देतात आणि स्वतःचं आयुष्य किती खडतर होतं हे सांगत असतात. माझं बालपण असं गेलं, मी इतके त्रास सहन केले आहेत, माझ्या आयुष्यात दुःखाने भरलेलं आहे, मी किती काय काय सहन केलं आहे आणि आपल्याला सगळ्या प्रकारचे अनुभव आहेत असे म्हणून स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. 5. समोरच्याचा नेहमी अपमान करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी विनोदाचा सहारा घेतात आणि जर समोरच्याने त्यावर विरोध दर्शवला तर ते त्यालाच कसा चुकीचा वागला हे सांगण्याचा प्रयत्न करतात. मी तर फक्त विनोदच केला आणि तो बघ कसा वागला हे सगळ्यांना सांगतात. बरं, आता तुम्ही म्हणाल की इमोशनल इंटेलिजन्स कमी असणं हे चुकीचं आहे का? कदाचित नाही. पण मग अशा व्यक्तीबरोबर कसं वागावं हा प्रश्न पडतो आणि मग आपण अशांपासून दूर राहण्याचाच प्रयत्न करतो, नाही का? बघा, पटतंय का?